जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, या नवीन दिवसामध्ये आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत करत आहे. ज्या व्यक्तींनी चॅनल सबस्क्राईब केलाय, शेअर केलाय, लाईक केलाय आणि इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्याला हातभार लावलेला आहे, त्या सर्वांना देवबाप आशीर्वादित करो. आपण 2 शब्दाची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. प्रिय प्रभूजी, आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत असताना तू आमच्या संगतीत राहा. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर. आणि हे देव, आमच्या जीवनातील सर्व आजार, सर्व रोगराई तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. तुझ्या वचनातून बोलत असताना तू माझा ताबा घे आणि तुझ्या सर्व लोकांचा तू ताबा घे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. तुझं वचन बोलत असताना तू मला सहाय्य कर, मला धैर्य दे आणि माझा ताबा तू घे. प्रिय प्रभू येशू, हे विचार माझे नाही तर तुझे असू दे. तू सर्वस्वी माझ्या जिभेचा, माझ्या विचारांचा, माझा संपूर्ण ताबा तू घे. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू मार्गदर्शन कर. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने युक्त होऊन बोलण्यासाठी तू मला सहाय्य कर. या पाठच्या वेळीस प्रिय प्रभू, या तुझ्या लोकांचा, तुझ्या दासांचा ताबा तू घे. जे कोणी हे वचन ऐकतील त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होते. होय प्रिय प्रभू येशू, प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण एक सुरुवातीला गीत गाऊया आणि त्याच्या नावाला गौरव देऊया. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. आ आ मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. प्रियांनो, हे सुंदरसं गीत आहे आणि या गीताद्वारे देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. आणि खरोखर प्रियांनो, या गीताद्वारे तुम्हाला मला आशीर्वाद देव. प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय आणि 26व्या वचनापासून आज आपण पाहणार आहोत. आता ह्या ठिकाणी पाहिलं की शौलाने जेव्हा प्रभूने त्याला दर्शन दिलं आणि तेव्हा देवाच्या आत्म्याने त्याची पकड केली, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याला भरलं आणि तो त्या ठिकाणी थांबलेला नाही, तर त्याची सेवा तो करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची तो सेवा करू लागला आणि त्याने जसा सेवा करत गेला तसा तो अधिक आणि अधिक देवाच्या सामर्थ्याने तो भरत गेला. आणि मग नंतर आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं की यरुशलेम व तार्स येथे शौल म्हणजे तो पाऊल, मग तो यरुशलेमेत आला आणि शिष्याबरोबर मिळण्या मिसळण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु हा शिष्य आहे असा त्यांचा विश्वास नसल्यामुळे ते सर्व त्याला भीत होते. कारण त्यांनी या लोकांना तसं केलं होतं, त्यांनी ख्रिस्ती मंडळीचा छळ केला होता. त्याच्यामुळे हे सर्व लोक त्याच्यापासून घाबरून राहत होते. मग 27वं वचन आम्हाला सांगतं, तेव्हा बर्नबा त्याला घेऊन प्रेषितांकडे आला आणि त्याला वाटेत प्रभूचे दर्शन कसे झाले, प्रभू त्याच्याबरोबर कसा बोलला आणि येशूच्या नावाने दमिश्कात त्याने धैर्याने कसे भाषण केले, हे सर्व त्याने त्यांना सांगितले. तो यरुशलेमेत प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्यांच्याबरोबर जात येत असे. शिवाय तो हेलेनी यहुद्यांबरोबरही बोलत असे व वादविवाद करत असे, म्हणून ते त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागले. बंधुजनांना हे समजल्यावर त्यांनी त्याला कैसरियात नेले. पुढे
तार्ससास पाठवले. अशा प्रकारे सर्व यहूदिया, गालिल व शमरोन ह्या प्रदेशातील मंडळी स्वस्थता मिळाली आणि तिची उन्नती होऊन ती प्रभूच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली. प्रियांनो, ह्या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट की शौल हा त्या ठिकाणी पूर्णपणे बदललेला आम्हाला दिसला आहे. शौल हा पूर्णपणे देवाच्या सेवेमध्ये अधीन झालेला आहे, पवित्र आत्म्याच्या सेवेसाठी अधीन झालेला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी अधीन झालेला आहे. त्याने संपूर्णपणे समर्पण ह्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज आम्ही पाहतो मंडळांमध्ये की आज देवाचे दास दासी आणि देवाचे लोक संपूर्णपणे प्रभूकडे येत नाहीत. आता जेव्हा प्रभूने त्याला दर्शन दिलं, जेव्हा प्रभूने त्याच्या जीवनामध्ये चमत्कार केला, जेव्हा प्रभूने त्याचा ताबा घेतला, त्या दिवसापासून तर या कार्य करण्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये कधी अडखळण आलं नाही. कारण देवाचा आत्मा जसा सांगत होता, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जसं त्याला सांगत होतं, त्याप्रमाणे तो त्या ठिकाणी कार्य करत गेलेला आहे. आणि मग तो ह्या गावामध्ये आल्यानंतर, यरुशलेमेत आल्यानंतर त्या शिष्यांमध्ये मिळण्या मिसळण्याचा तो प्रयत्न करू लागला. परंतु हा शिष्य आहे असा त्यांचा विश्वास नसल्यामुळे ते सर्व त्याला भीत होते, घाबरत होते. कारण त्याची ख्याती ख्रिस्ती मंडळीचा छळ करणारा असा होता त्या ठिकाणी. परंतु प्रियांनो, त्यांनी देवबापांनी त्याला प्रभूच्या सेवेसाठी निवडलं. परंतु त्या ठिकाणी तेव्हा बर्नबा त्याला प्रेषितांकडे घेऊन आला आणि त्याला वाटेत प्रभूचे दर्शन कसे झाले ही सर्व साक्ष त्यांनी त्या ठिकाणी दिली. आणि दिमिश्कामध्ये धैर्याने देवाच्या वचनातून तो बोलू लागला आणि अनेक लोक त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करू लागले, कारण त्यांना जिवंत देवाचा त्या ठिकाणी अनुभव येत होता. तो यरुशलेमेत प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्यांच्या बरोबर जात येत होता. धैर्य त्याच्या ठाई आलं. धैर्य केव्हा येतं आमच्या जीवनामध्ये? जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये काम करतं, जेव्हा आम्ही प्रभूच्या पूर्णपणे अधीन असतो, तेव्हा आमच्या जीवनामध्ये धैर्य येतं. भीतीचा आत्मा निघून जातो, घाबरवणारा आत्मा आमच्या जीवनातून निघून जातो आणि मग आम्ही त्या ठिकाणी देवाची सेवा पूर्णपणे त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्या ठिकाणी करत असतो. आणि ते सामर्थ्य ह्या ठिकाणी शाऊलाच्या ठाई आम्हाला उतरलेलं दिसतं. प्रियांनो, शिवाय तो हेलेनी यहूद्यांबरोबर बोलत असे, वादविवाद करत असे, म्हणून ते त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागले. कारण खऱ्या गोष्टी बोललं ते ह्या जगातील लोकांना पटत नाही. तो देवाचं सत्य वचन, सत्य सुवार्ता त्या ठिकाणी सांगत होता आणि ते लोकांना झोंबत होतं. ते लोकांना चांगलं वाटत नव्हतं प्रियांनो. आणि म्हणून ते लोकांनी त्याच्यावरती दाळ तोड खाल्ले आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागले. बंधुजनांना हे समजल्यावर त्यांनी त्याला कैसरियात नेले व पुढे तार्ससात पाठवले. आणि मग प्रभूच्या शिष्यांनी आणि बंधुजनांनी त्या ठिकाणी शाऊलाला कैसरियात नेलं आणि पुढे तार्ससात देवाच्या सेवेसाठी त्यांनी पाठवलं. आणि मग पहा 31 वचनामध्ये, अशा प्रकारे सर्व यहूदिया, गालिल व शमरोन ह्या प्रदेशातील मंडळी स्वस्थता मिळाली. मंडळी स्वस्थता केव्हा मिळते? जेव्हा त्यांचं आत्मिक त्यांना भोजन मिळतं, त्यावेळेस मंडळी स्वस्थता मिळते. देवाच्या आत्म्यामध्ये परिपूर्ण अशी मंडळी त्या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळते. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या कृपादानाने त्या ठिकाणी ती मंडळी भरलेली आम्हाला दिसते प्रियांनो. आणि तिची उन्नती होऊन ती प्रभूच्या भयात, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मंडळीची उन्नती त्या ठिकाणी झालेली आहे. आज मंडळांची उन्नती होताना आम्हाला दिसत नाही, कारण आमच्या मंडळांमध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा अभाव आहे.
आम्ही प्रभूच्या बरोबर चालत नाही, आम्ही प्रभूची सेवा योग्य प्रकारे करत नाही, म्हणून आमच्या जीवनामध्ये देवाच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये नाही. प्रियानो, हे केव्हा मिळेल आम्हाला? जेव्हा आम्ही पूर्णपणे पवित्र होऊ, आमचं जीवन हे प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करू, त्याच वेळेस प्रियांनो आम्हाला ह्या ठिकाणी देवाचं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला मिळणार आहे. आणि जेव्हा आम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळतं, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये उन्नती होऊन ती प्रभूच्या भयात, देवाचं भय त्यांच्या जीवनामध्ये विशेष करून असतं. आज मंडळांमध्ये भय राहिलेलं नाही. मनाप्रमाणे चालत आहे, मनाप्रमाणे करत आहे. पाहिजे त्यावेळेस प्रार्थना, पाहिजे त्यावेळेस झोप, पाहिजे त्यावेळेस हाऊस, मजा, या सर्व गोष्टी मंडळी करत आहे. आणि त्या कारणाने आज आम्ही प्रभूला उणे असे पडलेलो आहोत प्रियांनो. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये प्रभूचं भय आमच्या जीवनामध्ये पाहिजे, देवाचं भय आमच्या जीवनामध्ये पाहिजे. आणि जेव्हा देवाचं भय आमच्या जीवनामध्ये तर त्यावेळेसच आमच्या मंडळीची उन्नती होते. पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली. पवित्र आत्म्याचे समाधान, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. आज खूप लोकांचा गैरसमज आहे, काय होतं, आम्हाला देवाचं सामर्थ्य नसलं तरी चालेल, आम्ही देवाची सेवा करू शकतो, आज तेवढा वेळ राहिलेला नाही. परंतु प्रियांनो, ह्या ठिकाणी पहिल्या मंडळीमध्ये आम्ही पाहिलं की प्रभूने त्यांना, शिष्यांना आज्ञा केली, प्रेषितांना आज्ञा केली की तुम्हाला जोपर्यंत देवाचं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळत नाही, तोपर्यंत त्याची तुम्ही यरुशलेम मध्ये वाट पहा. आज आम्ही सर्व काही, कोणाला गाणं म्हणता आलं, कोणाला गिटार वाजवता आलं, कोणाला कोंगो वाजवता आला, ढोलकी वाजवता आले, लगेच पुलपेटवरती उभून लगेच देवाचा सेवक बनण्याचा प्रयत्न करत असतो. देवाचा खरा अभिषेक आमच्यावरती आहे का? देवाच्या पवित्र अभिषेकाने आम्हाला निवडलेला आहे का? आम्ही त्याच्या सेवेसाठी लायक आहोत का? या गोष्टींचा विचार आम्ही केला पाहिजे. आणि ही निवड आम्ही स्वतः नाही तर देवबाप आम्हाला निवडून त्या ठिकाणी घेणार आहे त्याच्या सेवेसाठी. हालेलुया. ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्ही ठेवली पाहिजे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही भरलेलं पाहिजे. त्याच वेळेस आम्ही देवाची सेवा करू शकतो. त्याच वेळेस आम्ही ख्रिस्ती जीवन जगू शकतो. थंड जीवन हे देवाला पटत नाही, थंड जीवन हे देवाला आवडत नाही. आणि म्हणून आज आम्हाला पवित्र आत्म्याच्या अग्नीने पेटायची गरज आहे, त्याच्या सामर्थ्याने पेटवायची गरज आहे, पेटण्याची गरज आहे. आणि म्हणून प्रियांनो, ह्या ठिकाणी आम्हाला जो शौल होता, तो शौलाचा पौल आम्हाला त्या ठिकाणी झालेला दिसतो. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याचं जीवन बदलून टाकलं. प्रभूने त्याला दर्शन दिलं आणि तो पूर्णपणे प्रभूच्या सेवेमध्ये आला. प्रियांनो, जर आम्हाला पण असं वाटत असेल की प्रभूने आम्हाला दर्शन द्यावं, तर प्रियांनो, आम्ही अधिक आणि अधिक त्या प्रभूच्या जवळ आम्ही राहायला पाहिजे. पुढे लोद येथे एका रोग्यास बरे करण्यात येते. मग असे झाले की पेत्र चौकडे फिरत असता लोद गावात जे पवित्र जन राहत होते त्यांच्याकडेही गेला. तेथे त्याला एनियास नावाचा एक मनुष्य आढळला. त्याला पक्षघात झाल्यामुळे तो 8 वर्ष अंथरुणाला खिळलेला होता. त्याला पेत्राने म्हटले, एनियास, येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे, उठ व स्वतः आपले अंथरुण नीटनेटके कर. तेव्हा तो तत्काळ उठला. त्याला पाहून लोद व शारोन येथील सर्व रहिवासी प्रभूकडे वळले. बघा, एनियास नावाचा एक व्यक्ती 8 वर्ष तो अंथरुणाला खिळलेला होता आणि त्याला महत्वाचं म्हणजे पक्षघात झाला होता, म्हणजे पॅरालिसिस आजच्या याच्या भाषेमध्ये.
आता पॅरालिसिस झालेला व्यक्ती हा वैद्यकीय उपचाराशिवाय बरा होऊ शकतो का? आज आम्हाला प्रश्न पडलेला असेल. आम्ही पॅरालिसिस झालं का लगेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो आणि ट्रीटमेंट घेतो. परंतु ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की हा जो व्यक्ती आहे तो 8 वर्ष अंथरुणाला खिळलेला आम्हाला दिसत आहे. 8 वर्ष तो त्या ठिकाणी त्या पीडा भोगत आहे. 8 वर्ष त्याने त्या ठिकाणी त्रासात काढलेले आहे. आणि मग 8 वर्षांनी देवाचा सेवक, देवाचा दास आणि प्रभूचा शिष्य त्या ठिकाणी पेत्र म्हणाला की ऐनेयास येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे, उठ स्वतः आपले अंथरूण नीटनेटके कर. तेव्हा तो ताळकाळ उठला आणि त्याला पाहून लोद व शारोन येथील सर्व रहिवासी प्रभूकडे वळाले. ही गोष्ट, हा चमत्कार, हे अद्भुत कृत्य कोणाच्या साहाय्याने झालं? आम्हाला इथं विचार करण्याची गरज आहे. आज आमच्या मंडळांमध्ये हे काम आहे का? अनेक लोकांना पक्षघात होत आहे, अनेक लोक आजारी आहेत, अनेक लोक वेगवेगळ्या पिढीमध्ये आहे, अनेक लोकांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्या आहे. प्रियांनो, आज या सकाळच्या वेळेस तुम्हाला सांगू द्या की आज हे जे काम आहे ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचं काम आहे. प्रभूने जो आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या अधिकारा आज आम्हाला राखून न ठेवता आम्ही तो उपयोगात आणला पाहिजे. देवाने आम्हाला जे सामर्थ्य दिलं त्या सामर्थ्याच्या वाणीने आज आम्हाला जे दुःखी आहे, कष्टी आहे, आजारात आहे, त्यांना देवाच्या सामर्थ्यशाली शब्दाने त्यांना प्रभू येशू ख्रिस्त बरा करणार आहे. आज आमचं काम आहे प्रभूच्या पवित्रतेमध्ये राहायचं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्रतेमध्ये राहायचं. जी पवित्रता प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई होती तीच पवित्रता आज आमच्या जीवनामध्ये उतरली पाहिजे. प्रिया, खूप मोठा चमत्कार ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. शाऊलाने त्याचं जीवन त्या ठिकाणी बदललं. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याची पकड घेतली. प्रभूने त्याला दर्शन दिलं. तो थांबला नाही, तो लगेच देवाची सेवा करू लागला आणि त्याच्या जीवनातून देखील पुष्कळ लोक अद्भुत त्या ठिकाणी घडत राहिले. पुष्कळ लोकांनी त्या ठिकाणी विश्वास ठेवला. मंडळीला त्या ठिकाणी स्वस्थता मिळालेली आहे. मंडळी त्या ठिकाणी प्रभूच्या सामर्थ्यामध्ये वाढत गेलेली आहे, भयामध्ये वाढत गेलेली आहे, पवित्र आत्म्याच्या समाधानामध्ये वाढत गेलेली आहे. आणि मग पुढं हे असं कार्य चालू झालेलं आहे. मग प्रभूचा दास पेत्र हा लोद या ठिकाणी आला. आणि हा लोद 8 वर्षापासून अंथरुणावरती खिळलेला होता. खूप मोठा काळ आहे प्रिया. आज आम्हाला 10 मिनिटं 15 मिनिटं जर आम्ही बरं नसलं तर आमचं तडफडा होऊन जातो. परंतु ह्या व्यक्तीने 8 वर्ष त्या ठिकाणी वाट पाहिलेली आहे. याच्यावरून आम्हाला दिसतं की आम्ही प्रभूच्या वेळेची वाट पाहायला पाहिजे. आज आम्हाला वाटतं की देवाने आम्हाला आरोग्य द्यावं पटकन, देवाने आम्हाला पटकन पैसा द्यावा, देवाने आम्हाला श्रीमंत करावं. परंतु प्रियानो, मी तुम्हाला सांगतो की प्रभू हे जगातले आशीर्वाद देण्यासाठी आला नाही, तर आम्हाला आध्यात्मिक आशीर्वाद देण्यासाठी आला. आमचं जीवन बदलण्यासाठी आम्हाला या जगामध्ये आलेला आहे. आम्हाला पापाच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. आणि विशेष करून पित्याच्या घरी आम्हाला नेण्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. हालेलुया. आम्हाला स्वर्गीय जीवन देण्यासाठी आलेला आहे. आणि ज्या वेळेस आम्ही ह्या स्वर्गातल्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आम्हाला भौतिक गोष्टी देखील भौतिक गोष्टींनी देखील तो आम्हाला आशीर्वादित करतो. याचं उदाहरण त्याचा दास योब आहे. योबाच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्याच्यावरती अनेक संकट आले, अनेक परीक्षा आल्या. परंतु त्या परीक्षामध्ये, त्या संकटामध्ये तो टिकून राहिला. आणि त्याच्या संपत्तीच्याही पेक्षा जेव्हा
देवाने त्याला आशीर्वादित केलं, त्याच्या दुप्पट देवाने त्याला दिलं. आज आम्हाला तेच योबाच्या सारखं धार्मिक जीवन आज आम्हाला जगायचं आहे. प्रियांनो, प्रभूच्या पवित्रतेमध्ये, त्याच्या पवित्र सामर्थ्यामध्ये आम्हाला वाढलं पाहिजे. आणि ह्या ठिकाणी देवाने पेत्राच्या द्वारे हे मोठं अद्भुत कृत्य ह्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याद्वारे त्या ठिकाणचे जे रहिवासी ते लोद आणि शारोन येथील ते सर्व प्रभूकडे वळाले. त्यांनी त्यांचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला पूर्णपणे दिलेलं आहे. पुढे आम्हाला दुर्कस नावाचा एक व्यक्ती दिसतो. यापोमध्ये तबिता उर्फ दुर्कस या नावाची कोणी एक शिष्या होती आणि ती सत्कृत्ये व दानधर्म करण्यास तत्पर असे. पुढे असे झाले की त्या दिवसात ती आजारी पडून मरण पावली. तेव्हा त्यांनी तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवले. लोद यापोजवळ असल्यामुळे पेत्र तेथे आहे असे जेव्हा शिष्यांनी ऐकले, तेव्हा त्यांनी दोघा जणांस पाठवून त्याला विनंती केली की आम्हाकडे यावयाला उशीर करू नका. तेव्हा पेत्र त्यांच्या बरोबर गेला. तो तिथे पोहोचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. त्याच्या जवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या आणि दुर्कस त्यांच्या बरोबर होती. तेव्हा ती जे अंगरखे व जी वस्त्रे करीत असे ती त्यांनी त्याला दाखवली. पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली. मग गुडीकडे वळून म्हटले, तबिते उठ. तेव्हा तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली. मग त्याने तिला हात देऊन उठवले आणि पवित्र जनांना व विद्वांना बोलून त्यांच्या पुढे तिला सजीव असे उभे केले. हे सर्व यापोमध्ये माहीत झाले आणि पुष्कळांनी प्रभूवर विश्वास ठेविला. आणि नंतर असे झाले की तो यापोत शिमोन नावाच्या कोणा एका कातडे कमवणाऱ्या सांबाराच्या येथे बरेच दिवस राहिला. दुर्कस ही एक स्त्री होती, धार्मिक होती, सत्कर्मे व दानधर्म करण्यात तत्पर असे, म्हणजे ती ह्या मंडळीचा एक हिस्सा होती. आणि मग असं झालं की त्या दिवसात ती आजारी पडून मरण पावली. तेव्हा त्यांनी तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवले. बघा, विश्वास ठेवणारी होती, प्रार्थनेमध्ये चालणारी व्यक्ती होती. ही एक महत्वाची गोष्ट ह्या दुर्कस नावाच्या स्त्रीच्या जीवनामध्ये आम्हाला दिसते. आणि विशेष म्हणजे ती धार्मिक तर होतीच, परंतु ती सेवा करत असताना ती अंगरखे करत होते, वस्त्रे तयार करायचं काम करत होती. ती सर्व त्या लोकांनी, त्या शिष्यांनी त्या ठिकाणी दाखवली, त्या लोकांनी दाखवली. आणि मग त्या ठिकाणी ती मिली असल्यामुळे, तिला आंघोळ घातल्यामुळे तिला माडीवरच्या खोलीत ठेवलं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोद यापोजवळ असल्यामुळे पेत्र तेथे आहे असे जेव्हा शिष्यांनी ऐकले, तेव्हा त्यांनी दोघा जणांस पाठवून त्याला विनंती केली की आम्हाकडे यावयाला उशीर करू नका. तेव्हा पेत्र त्यांच्या बरोबर गेला. तो तेथे पोहोचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले व त्याच्या जवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या. आणि दुर्कस त्यांच्या बरोबर होती. तेव्हा ती जी अंगरखे व जी वस्त्रे करीत असे ती त्यांनी त्याला दाखवली. पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले. रडत होत्या, शोक करत होत्या, हे पेत्राने पाहिलं. पण पेत्राने त्या सर्वांना त्या ठिकाणावरून बाहेर काढले. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने गुडघे टेकून त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. झोपू नका, प्रार्थनेत जागृत राहा. आज आम्हाला प्रार्थनेत जागृत राहायचं आहे. गुडघे टेकून त्यांनी प्रार्थना केली आहे, सर्वात महत्वाची गोष्ट. आणि मग पुढीकडे वळून म्हटले, तबिते उठ. तेव्हा तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली. प्रियानो, खूप मोठा चमत्कार.
आणि म्हणून प्रभूने म्हटलेले की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. खरोखर प्रियांनो, आमचा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थान आहे आणि जीवन आहे. हे आम्हाला या पेत्राच्या द्वारे देवाने ह्या ठिकाणी महत्कृत्य केलेलं आहे. मेलेली स्त्री ह्या ठिकाणी प्रभूच्या सामर्थ्याने प्रभूने तिच्यामध्ये पुन्हा एकदा जीवनाचा श्वास घातला आणि तिला त्या ठिकाणी उठवलेला आहे. प्रभूने तिला मृत्यूवरती विजय मिळवलेला आहे. आणि म्हणून आमचा प्रभू येशू ख्रिस्त देव जो पवित्र आहे तो पुनरुत्थान आणि जीवन देणारा आहे. तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली. मग त्याने तिला हात देऊन उठवले आणि पवित्र जनांना व विद्वांना बोलून त्यांच्या पुढे तिला सजीव असे उभे केले. हालेलुया. सर्वात मोठा अद्भुत कृत्य ह्या ठिकाणी प्रभूच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्या ठिकाणी झाले आणि हे वर्तमान सर्व यापोमध्ये माहीत झाले आणि पुष्कळांनी प्रभूवरती विश्वास ठेवला. नंतर असे झाले की यापो शिमन नावाच्या कोणा एका कातडे कमवणाऱ्या सांभाराच्या येथे बरेच दिवस आहे. पेत्र हा देवाचा दास, प्रभूचा दास, जेव्हा आम्ही त्याच्या जीवनामध्ये बघतो तर हा भित्रा होता. परंतु जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळालं, ह्याच पवित्र पेत्राने पवित्र आत्म्याने होऊन संदेश दिला. पहिल्या भाषणामध्ये 3000 लोकांची भर झाली. जसं जसं तो देवाचा संदेश सांगत गेला, मंडळीमध्ये भर पडत गेली आणि त्याचप्रमाणे इतर प्रभूचे दास देखील सेवा करत होते. फिलिप होता, पेत्र होता, योहान होता, बर्नबा होता. हे देवाचे दास त्या ठिकाणी सेवा करत होते, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने युक्त होते. आज आपल्या मंडळी ज्या थंड आहेत त्या देवाच्या सामर्थ्याविना आहे. म्हणून प्रियांनो, आज माझी नम्र विनंती आहे, आम्ही जास्तीत जास्त वेळ प्रार्थनेमध्ये घालवला पाहिजे, वचन वाचण्यामध्ये घालवला पाहिजे आणि पवित्र जीवन जगण्यामध्ये घालवला पाहिजे आणि प्रभूच्या संगती आम्ही चालणारे असलं पाहिजे. हे प्रभूच्या संगती चालत होते, देवाच्या आत्म्यानुसार चालत होते आणि प्रभूची आज्ञा त्या ठिकाणी पाळत होते तंतोतंत. आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये प्रभूचं अद्भुत कार्य त्या ठिकाणी आम्हाला दिसत आहे आणि मंडळीमध्ये भर आणि भर आणि भर आणि भर पडत आहे. अनेक लोक विश्वासामध्ये येत आहे. त्यांनी खरी सुवार्ता त्या ठिकाणी देवाच्या लोकांना सांगितलेली आहे. या छोट्याशा वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वादित करो. आज आम्ही पाहिलं की यरुशलेम येथे तार्स येथे शौल गेलेला आहे आणि मग नंतर त्याने त्या ठिकाणी प्रभूच्या नावाची घोषणा आम्हाला दिसते. आणि मग नंतर लोद येथील एका आयनियास नावाचा जो पक्षघाती व्यक्ती होता त्याला प्रभूचा दास पेत्र याच्याद्वारे प्रभूने बरं केलेलं आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने बरं केलेलं आम्हाला दिसतंय. आणि मग नंतर दुर्कस नावाची जी स्त्री होती ती प्रभूसाठी काम करत होती, प्रार्थना करत होती. ती मेली असता देवाने देखील तिला जीवन दिलेलं आहे. आणि म्हणून आमचं प्रभू हा पुनरुत्थान आणि जीवन देणारा एकमेव जिवंत देव आहे. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रभूवरती विश्वास ठेवला पाहिजे. प्रियांनो, आज या सकाळच्या समय मी आपणाला सांगत आहे की आमच्या जीवनातली किती कठीण समस्या असू द्या, कारण स्वर्गामध्ये जो सिंहासनारूढ आमचा जो पिता आहे, प्रभू आहे, आमचा बाप आहे, प्रभू येशू ख्रिस्त, त्याला सर्व काही शक्य आहे. फक्त विश्वासाने त्याच्या जवळ या, पापाची क्षमा मागा, कबुली द्या, पश्चाताप करा, डसाडसा रडा, अंतःकरण कठीण करू नका. या सकाळच्या समय तुमचं आणि तुमच्या परिवाराचं जीवन प्रभूला द्या. ही देवाची महत्वाची इच्छा आहे.
तो आमच्याकडे पैसा मागत नाही, तो आमच्याजवळ आमची संपत्ती मागत नाही, तो फक्त आमचं हृदय आणि आमचं जीवन मागत आहे. त्याला वेळ द्या, म्हणजे आमच्या जीवनातील सर्व समस्या त्या प्रभू येशूच्या नावामध्ये निघून जाणार आहे. आज या ठिकाणी खूप मोठे मोठे अद्भुत कृत्य आम्ही झालेले पाहत आहोत आणि आज त्याच्या दासांद्वारे हेच अद्भुत कृत्य आजही घडत आहेत. आमच्या जीवनातील थंडपणा आम्हाला बाहेर काढून टाकायचा आहे आणि त्याच्या पवित्रतेत वाढायचा आहे. देव बाप, या वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. आम्ही जे काही हे वचन वाचलेलं आहे, प्रिय प्रवेश, या वचनावरती तुझा आशीर्वाद पाठव आणि तुझं गौरव होऊ दे आणि अनेक लोक या वचनाद्वारे तुझ्याकडे येण्यासाठी सहाय्य करू दे पित्या परमेश्वरा. हो पित्या परमेश्वरा, अनेक दास दासी हे वचन शेअर करत असताना प्रिय प्रभू त्यांना तो आशीर्वादाने भर. त्यांच्या जीवनातील सर्व समस्या अडचणी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. हो पित्या परमेश्वरा, आम्हा प्रत्येकाला गुडघ्यावर येण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. पवित्र जीवन जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. कारण ही पहिली जी मंडळी होती त्या मंडळीमध्ये दिवसेंदिवस भर पडत होती आणि तुझे दास ते पवित्रतेने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने युक्त होऊन जे काम करत होते त्या सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येकाला तू भर. हो पित्या परमेश्वरा, या सकाळच्या समय आम्ही तुझ्या सामर्थ्याचा स्वीकार करत आहोत, पवित्र आत्म्याचा स्वीकार करीत आहोत. प्रिय प्रभू, तुझा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये उतरून दे. हो पित्या परमेश्वरा, आमच्या जीवनातील सर्व आजार, रोगराई, सर्व दुष्टात्म्यांच्या पीडा नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकू दे, निघून जाऊ दे आणि प्रत्येकाला तू आरोग्य दे. आमच्या शरीरातील प्रत्येक अवयव हा तुझ्या पवित्र केलेल्या हाताने तू स्पर्श करत आहेस आणि आम्हा प्रत्येकाला पुन्हा एकदा नवीन जीवन देत आहे. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, आज सकाळच्या समय आम्ही तुझ्या सामर्थ्याचा अनुभव घेतो, कारण पुनरुत्थान आणि जीवन तूच आहेस आणि तुला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. हो हो पित्या परमेश्वरा, या वचनाप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे. प्रभू, तुझ्या रक्ताद्वारे आमच्या पापांची क्षमा झालेली आहे. तू या जगामध्ये जर आला नसता तर अद्यापही आम्ही आमच्या जीवनामध्ये तारणाचा अनुभव घेतला नसता आणि आज आम्ही तुझे लोक झालेलो नसतो. पित्याची केवळ इच्छा होती की त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी दिला, यासाठी की आमचे आणि त्याचे संबंध चांगले सुधारावे, आमचं जीवन शुद्ध व्हावं, आमचं जीवन पवित्र व्हावं, आमचं जीवन आजारामध्ये असू नये, आमचं जीवन पिढेमध्ये असू नये, आमचं जीवन समस्यामध्ये असू नये, तर आमचं जीवन त्याच्या पवित्रतेत धार्मिक आणि त्याची सेवा करणार असावं, ही प्रभूची इच्छा आहे. प्रिया, हालेलुया. हे देवा, या सकाळच्या समय आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रत्येकाला तू स्पर्श केलास त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद. आमच्या सर्वांचे कामकाज तू आशीर्वादित कर. आजच्या उपास प्रार्थना सभा तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभूशी, जे प्रॉब्लेम मध्ये आहेत त्यांच्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम, निराशा निघून जात आहे, कर्जबाजारी पण निघून जात आहे. ओ पित्या परमेश्वरा, सर्व आरोग्याच्या समस्या निघून जात आहे, सर्व दुष्टात्म्यांनी लावलेल्या पीडा निघून जात आहे आणि प्रत्येकाला तू आशीर्वाद देत आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. होय प्रभू, तू आज सकाळी माझ्या मुखाद्वारे तू बोललास त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रिय प्रभू, कोणाचं मन माझ्याकडून दुखवलं असेल, अयोग्य शब्द माझ्या मुखातून बाहेर पडला असेल तर प्रभू तुम्हाला क्षमा कर आणि सर्वस्वी गौरव तुला देत आहे, सर्वस्वी मान महिमा तुला देत आहे, कारण तू आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर तू आहे. तूच माझ्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रिय प्रभू, माझ्या सर्व बांधवांवरती तू दया कर, सर्व राष्ट्रांवरती तू दया कर, सर्व नैसर्गिक आपत्तीपासून, सर्व उन्हाच्या पिढेपासून, सर्व दुष्काळाच्या झळापासून प्रिय प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू वाचव, सर्व दुष्टात्म्यांपासून वाचव आणि पवित्र जीवन जगायला तू आम्हाला शिकव. ही प्रार्थना
येशूच्या नावाने मागतो म्हणून जाईल. आमेन, आमेन, आमेन. देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97-30-30-16-68 या क्रमांकावरती संपर्क साधा. आम्ही आपल्यासाठी जरूर प्रार्थना करीत आहोत. आमेन, आमेन.